नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालचा एपिसोड संपल्यानंतर अक्षरशः रात्रीपासूनच आम्हाला मेल्स यायला सुरुवात झाली. दिवसभर मेल्स येत होते, फोन येत होते. सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या मंचावरून जगातले विभिन्न नृत्य प्रकार, नृत्य शैली आम्हाला पाहायला मिळाली. त्याबद्दल सर्व अप्सरांचं कौतुक, सर्व गुरूंचं कौतुक. म्हणजे या एकापेक्षा एकच्या पवित्र मंचावरून काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं करण्याचे आमचे प्रयत्न सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत म्हटल्यानंतर आम्हाला खरंच खूप धन्य वाटत होतं. पण त्याचबरोबर जबाबदारी वाढल्याची जाणीव सुद्धा होत होती. आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी याही भागामध्ये सर्व अप्सरा सज्ज आहेत. ही सर्व प्रेक्षकांनी दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. पण आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे याही भागामध्ये तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे, एक गोड सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ते वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेलच. पण तत्पूर्वी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा फुलवा खामकर हिचं, मयूर वैद्य. आणि आजही मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी दीपाली विचारे. आणि आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात आपले लाडके महागुरु सचिन पिळगावकर यांचं. लोक हो, कालच्या आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या बरोबर आजही अप्सरांशी गप्पा मारायला, त्यांचं कौतुक करायला आपल्या लाडक्या पाहुण्या इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सारिकाजी यांचं. सारिकाजी, आम्हाला खरंच मनापासून खूप आनंद होतो आहे. कालची आमची विनंती तुम्ही ऐकलीत, मान्य केलीत आणि आजही इथे तुम्ही उपस्थित झाला आहात. फक्त मला एक तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतो की म्हणजे आजही तुम्हाला अप्सरांबरोबर गप्पा मारायच्या आहेत हे आम्हाला कळतंय, त्यांचं कौतुक करायचं आहे हेही आम्हाला कळतंय. पण खरं सांगा, तुम्हाला आरती सोळंकी, गिरिजा ओक खरी कशी दिसते हे पाहायचंय की नाही? खरं सांगा. येस, डेफिनेटली. येस. आणि तुमची ही इच्छा आजच्या भागामध्ये पूर्ण होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या सारिकाजींसाठी.